काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी केलेल्या कथित अपमानास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते अकोला शहरातील सिव्हिल लाईन चौकात एकत्र आले। त्यांनी घोषणाबाजी करत हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदविला। तसेच अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे राजकीय संस्कृतीला धक्का बसत असल्याचे सांगत सपकाळ यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। आंदोलनादरम्यान प्रदेश उपाध्यक्ष मदन भरगड आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट चे माजी जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे यांनी माध्यमांशी संवाद साधत संबंधित वक्तव्याचा निषेध व्यक्त केला। पक्षाच्या नेतृत्वाचा अपमान सहन केला जाणार नसून यापुढेही अशा घटनांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक भूमिका घेईल असाही इशाराही त्यांनी दिलाय। सुनेत्रा वहिनी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अमर रहे, अमर रहे, एकच वादा, मुर्दाबाद मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, माफी मांगो माफी मांगो, माफी मांगो माफी मांगो, मुर्दाबाद मुर्दाबाद, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, सुनेत्रा वहिनी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। दादा अजित दादा, एकच वादा, एकच वादा, मुर्दाबाद मुर्दाबाद। काल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा अजितदादा यांच्या अर्धांगिनी श्रीमती सुनेत्रा वहिनी यांच्या बाबतीत जे वक्तव्य केलं अतिशय निंदनीय वक्तव्य आहे। त्यांना गुंडिया म्हणून संबोधलं। खरं तर अजितदादा गेल्यानंतर 6 महिने झाले सुनेत्रा वहिनींनी अतिशय चांगल्या प्रकारचं काम सुरू केलं। 2 जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वीकारून संपूर्ण राज्यातील लोकांना जनतेला पहाटे 6 वाजतापासून तर रात्री 11 वाजेपर्यंत त्या वेळ देतात आणि अतिशय चांगलं काम त्यांनी उभं केलेलं आहे। अशा प्रकारच्या काम करणाऱ्या महिलाला आणि महाराष्ट्राच्या लोकप्रिय उपमुख्यमंत्री असलेल्या सुनेत्रा वहिनींचा अपमान आम्ही सहन करणार नाही। हर्षवर्धन सपकाळांना माफी मागावं लागेल। त्यांनी जर माफी मागितली नाही तर आम्ही ते माफी मागण्यास त्यांना भाग पाडू। इथे नाही तर आम्ही त्यांच्या घरी येऊ बुलढाण्याला आणि त्यांना माफी मागायलाच लावू। काँग्रेस पक्षाकडून आज आम्ही इथे निदर्शन केले आहे। काँग्रेस पक्षाचे जे अध्यक्ष आहेत हर्षवर्धन सपकाळ यांनी काल जो आमचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई वहिनी यांच्या विरोधात अपमानजनक जे उद्गार काढले त्याच्या विरोधात आज आम्ही इथे आंदोलन केलं आहे। त्यांचा आम्ही निषेध करतो आहे आणि हर्षवर्धन सपकाळला आम्ही इथून एक निरोप देतो आहे की हर्षवर्धनजी हे लक्षात ठेवा, ज्याप्रमाणे एका काळ इंदिरा गांधीबद्दल विरोधी जे पक्ष आहेत त्यांनी असाच गुंडीगुडिया म्हणून जे उद्गार काढला होता, नंतर त्यांनी जबाब दिला। थांबा, एक काळ असं येईल की सुनेत्राताईंचा कर्तृत्व पाहून तुम्हाला आपोआप जबाब भेटणार। मी हर्षवर्धन सपकाळ समस्त काँग्रेसचा इथे निषेध करतो आणि त्वरित हर्षवर्धन सपकाळांनी माफी मागावी, नाही तर याच्या पुढे आम्ही हा आंदोलन आणखी तीव्र करू।